नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. रेल्वे रुळावरून चालणं आणि रेल्वे क्रॉसिंग ओलांडणं टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांकडून जनजागृती अभियान राबवण्यात आलंय. बोरिवली स्थानकावर आयोजित या अभियानात विद्यार्थ्यांनी यमराजाचं वेषांतर करून प्रवाशांना रेल्वे सुरक्षेचं महत्त्व पटवून दिलंय. रुळ ओलांडू नका, पादचारी पुलाचा वापर करा आणि सुरक्षित प्रवास करा असा संदेश यावेळी देण्यात आला. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. पाहूयात. मी सध्या बोरिवली स्थानकमध्ये आपण इथे पाहू शकतो की रेल्वेतर्फे एक जनजागृती अभियान चालू केलेलं आहे. तिथे आपण पाहू शकतो की शून्य अपघात मोहीम हे रेल्वेतर्फे राबवण्यात आली आहे. एक यमच्या रूपात लोकांना संदेश देत आहे की तुम्ही जे ट्रॅक क्रॉसिंग करता किंवा चलत्या ट्रेनमध्ये उतरता चढता ते करू नका. माझ्याबरोबर इकडचे सिनियर आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या. कांदे साहेब, एक जनजागृती मोहीम आहे, काय सांगाल? संपूर्ण आयुक्तालयामध्ये शून्य अपघात मोहीम हा कार्यक्रम राबवला जातो आहे. जवळपास बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यावर्षी 100 ते 125 लोक पडून उतरताना, चढताना आणि लटकून प्रवास करताना त्यांना खांब्याला लागून अशा मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. ते प्रमाण कमी होण्यासाठी हा आमच्या CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यक्रम राबवत आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही कार्यक्रम राबवत आहोत. आजची आमच्या संपूर्ण आयुक्तालयाची यम ही थीम होती. संपूर्ण आयुक्तालयामध्ये 20 पोलीस स्टेशनमध्ये हा अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा झाला आहे. माझी सर्व प्रवाशांना असं आव्हान राहील की कृपा करून गडबडीमध्ये किंवा घाईघाईत चढू नये, ट्रेन थांबल्याशिवाय उतरू नये किंवा लटकून प्रवास करू नये. यामुळे थोड्या निष्काळजीपणामुळे बरेच असे लोकांचे मृत्यू होतात आणि हे मृत्यू रोखण्यासाठी हा आम्ही आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझ्यासोबत रेल्वेचे काही अधिकारी आहेत. सर, काय सांगाल तुम्ही, जे आज जनजागृती होते किती लोकांपर्यंत आणि मुंबईकरांना फायदा होईल? आम्ही महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाकडून सर्व आमचे स्वयंसेवक उपस्थित झाले आहे, पदाधिकारी आहे. आजचा हा राबवलेला कार्यक्रम अति प्रोत्साहित आहे आणि हा लोकांकडे आमचे एक संदेश पोचवायचे हा महत्त्वाचे आहे. आमचे बरोबर कांदिवली एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी पण आहे. आजच्या मोहीम आहे आमचं की आपली सुरक्षा आपल्या हातात आहे. आम्ही धावपळ करताना, यात्रा करतात, प्रवास करताना आम्ही आपली स्वतःची काळजी घेतात, पण आपल्यासोबत जे प्रवास आहे त्यांच्यासोबत पण आपण काय व्यवहार करायचं, कसं वागायचं ते महत्त्वाचे आहे. आपला कुटुंबीय आहे, आपले परिवार आहे. आपण धावपळ करताना कुठे खालती पडलं, आपलं हातपाय मोडलं तर आपणच जबाबदारी आहे. पण आपलं सिनियर सिटीजन आहे त्यांचे, आपल्याकडे जे महिला आहे त्यांच्या, ज्येष्ठ नागरिकाच्या, जे विद्यार्थी यात्रा करतात त्यांची पण सर्वांची सुरक्षा आपल्या हातात आहे. प्रत्येक वेळी आम्ही बघतात की काही धावपळ करताना प्रवासी एक डिब्बामधून दुसऱ्या डिब्याला, दुसऱ्या पटरीमधून धावपळ करून जंप करून जातात. हा चुकीचे आहे. आमची रिक्वेस्ट आहे, कायद्याचं पालन करा, नियमाचं पालन करा आणि लॉ अँड ऑर्डर वी शुड मेंटेन, ते महत्त्वाचे आहे. ते पाहू शकतो की रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की लॉ अँड ऑर्डर फॉलो केला पाहिजे. माझ्याबरोबर स्वतः यम आहे, जो या आज कॉलेजचे विद्यार्थी आहेत. तू आज सगळ्यांना संदेश देतोस, काय सांगशील? जैसे मैं भी एक अभी युवा हूँ, मैं रोज़ ट्रेन में ट्रैवल करता हूँ, रोज़ आता जाता हूँ. मैं बहुत लोगों को देखता हूँ ट्रेन के बाहर खड़े रहते हैं, पटरी क्रॉस करते हैं, चलती ट्रेन से उतर जाते हैं, चढ़ते हैं. तो मैं उनसे यही कहना चाहूँगा कि अपने जो जीवन है, हम लोग के पास जो जीवन है उस एक बार मिलता है. इंसान की मतलब जो इंसान बनते हैं वो एक बार बनते हैं, तो उसकी कीमत पहचानो, उसका आदर करो, सम्मान करो, उसको अपने साथ लेके चलो. हमारा घर पे कोई इंतज़ार कर रहा है, हमें उनका भी ख्याल रखना है. हमारे परिवार के लिए अगर हम काम करने जा रहे हैं तो हमें वापस लौटना है, उस परिवार को खुश रखना है, ना कि उसे हमारी मौत का जो सूचना है वो उनके पास जाए. माझ्याबरोबर GRP स्वतः अधिकारी आहेत. सर, क्या कहना चाहेंगे? एक अच्छा संदेश दिया जा रहा है. हाँ, ये बहुत ज़रूरी है पब्लिक का जागरूक होना, और पुलिस और RPF CRP तो अपना काम कर ही रही है, रेलवे भी अपने काम कर ही रही है, इंफ्रास्ट्रक्चर भी डेवलप कर रही है, लेकिन लोगों का जागरूक होना बहुत ज़रूरी है. तो ये आज एक मुहिम चलाई है, बहुत अच्छी है. इस माध्यम से हम कम से कम जनता को जागरूक कर सकेंगे कि भाई उनकी जान बहुत कीमती है और इस तरह से थोड़ी सी लापरवाही 2-5 सेकंड की उनके जीवन को जोखिम बन सकती है. तो ऐसा ना करें. मेरा पब्लिक से और आपके सभी श्रोताओं से यही अनुरोध है. कितना फ़ायदा लगता है आपको ये सब जनजागृति से, मुंबईकरों का, रेलवे प्रवासी को होगा? बहुत फ़ायदा होता है, बहुत फ़ायदा होता है. हमें लोग अप्रोच करते हैं, फ़ोन भी करते हैं कि सर आप लोग बहुत अच्छा कर रहे हैं. तो आपके माध्यम से भी ये चीज़ें जा रही हैं पब्लिक के बीच में, तो बहुत अच्छा है. और आगे भी इस तरह के हम लोग करते रहेंगे. लेवल अलग अलग लेवल पे
लाइन पे जाके भी, ट्रैक पे जाके भी हम लोग करते हैं, लोगों का अवेयर करते हैं। और यहाँ स्टेशन पे भी हमारा चलता रहता है RPF का, GRP, ये सब हम कंटिन्यूस रखेंगे। आपण पाहू शकतो की रेल्वेतर्फे एक शून्य अपघात मोहीम चालू केली, त्याचा कुठेतरी रेल्वे प्रवाशांना फायदा होईल अशीच अपेक्षा आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.